या ठिकाणी सकल मराठा, तसेच या ठिकाणी आपल्या सर्वांना माहीत आहे सकल मराठा समाज याचं जे हे साखळी उपोषण आहे हे घरापर्यंत, शहरापर्यंत, सेक्टरमध्ये पोहोचलेलं जातं. परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की हे आपल्या गावी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पोहोचवतात, गेल्या अनेक वर्षापासून सर्वांना सहकार्य करतात ते ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार माननीय नामदेवजी मोरे साहेब लोकमत या ठिकाणी आले आहेत. त्यांनी या सर्व समाजाला मार्गदर्शन करावं. करणारे माथाडीचे दैवत आदरणीय अण्णासाहेब पाटील यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. हा लिहिणे हा पिंड आहे, बोलणं हा आपला प्रांत नाही. तरी सर्व मराठा बांधव आज राज्यभर देशाच्या कानाकोपऱ्यात जिथं जिथं मराठा आहे तिथे तिथे मराठा बांधवांचं आज आंदोलन सुरू झालेलं आहे. या मराठा आंदोलनाच्या प्रेरणा देण्यासाठी किंवा त्यांच्या सोबत आहे हे दाखवण्यासाठी दोन शब्द बोलतो. पत्रकार म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेलो नाही, मी मराठा आहे आणि मराठा बांधव आहे म्हणून आंदोलनात सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आलोय. आज नवी मुंबईतील जिथे जिथे आंदोलन आहे त्या सर्व ठिकाणी जाण्याचा योग आला, अनेकांशी चर्चा करण्याचा योग आला, अनेकांशी बोलण्याचा योग आला. मला सांगताना अभिमान वाटतो, अनेकांनी नोकरीतून आज सुट्टी घेतली आणि आंदोलनामध्ये सहभागी झाले, अनेकांनी स्वतःच्या कार्यालयाला टाळा लावला आणि आंदोलनात सहभागी झाले. माझा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक माणूस जीवाचा प्राण आपल्या हातात घेऊन जरांगे पाटील जर त्या ठिकाणी उपोषणाला बसले असतील आणि माझा जीव गेला तरी चालेल पण या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय ते राहणार नाही असा प्रण करून या ठिकाणी निर्धारानं आपला प्राण हातात घेऊन आपल्या समाजासाठी लढत असेल तर आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की प्रत्येकाला जे शक्य होईल ते योगदान या आंदोलनासाठी द्यावं. ज्यांना उपोषणाला बसता येईल त्यांनी उपोषणाला बसता यावं, ज्यांनी काही तास बसता येईल त्यांनी काही तास बसता यावं, ज्यांना कुटुंबासह बसता येईल त्यांनी कुटुंबासह बसता यावं, ज्यांना वेळ देता येईल त्यांनी वेळ द्यावा, ज्यांना पैसा देता येईल त्यांना पैसा देता यावा, ज्या ज्येष्ठांना आशीर्वाद देता येतील तिने आशीर्वाद द्यावा. समाज माध्यमाच्या माध्यमातून ज्यांना या आंदोलनाचा प्रसार करता येईल तरी समाज माध्यमातून प्रसार करावा. आपल्या जरांगे पाटलांनी नवी मुंबईत आल्यानंतरचा एक वाक्य सांगतो, हा लढा कधीपर्यंत सुरू राहील तर ते आरक्षण मिळेपर्यंत सुरू राहील आणि आरक्षण मिळेपर्यंत शांततेत सुरू राहील. आपली माती भडकवण्याचा प्रयत्न केला जाईल, आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जाईल, आपल्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. इथे येईल तो फक्त मराठा असेल, तो कुठल्याही पक्षाचा नसेल, कुठल्याही गटाचा नसेल, कुठल्याही तटाचा नसेल, कोणी मोठा नसेल, कोणी गरीब नसेल, कोणी श्रीमंत नसेल. इथे जो येईल तो सर्वसामान्य तळमळीचा मराठा असेल. जो आला नसेल तिला सांगा की हा निकाल उद्या असं म्हणायला नको, कोणी विचारायला नको, आपल्या मुलांनी विचारायला नको, आई बापांनी विचारायला नको. त्या निकराच्या लढ्यामध्ये तू कुठे होतास, मी घरी होतो अशी म्हणण्याची वेळ कोणावर येणार नाही. एवढी काळजी प्रत्येकाने घ्यावी. सहकुटुंब तन मन धनाने सहभागी व्हावं एवढंच बोलतो. जय मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, माथाडींचं आराध्य दैवत अण्णासाहेब पाटील ना अभिवादन करतो. सकल मराठा आपण गेल्या वेळेला मोर्चे काढले होते, मुक मोर्चे काढले होते. त्याही वेळेला लाखाचे मोर्चे निघाले, चौकसभा झाल्या, आपल्या एका बहिणीवर अन्याय झाला, त्या अन्यायाला वाचा फुटली, मराठा बांधव एकत्र झाला. पुन्हा काही कारणाने आपण एक 10% आरक्षण मिळालं, ते कायद्याच्या कसोटीवर टिकलं नाही. आता हा नवीन लढा गेले महिनाभर आपले मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून त्यात नवी मुंबई आली, आपण त्यांच्या सोबत आहोत. त्यांनी पत्नीला काय सांगितलं, त्यांनी आईला काय सांगितलं हे सगळ्यांनी आपण ऐकलंय, वाचलंय. ते काल सकाळी अल्टिमेटम दिलं की माझ्याकडे आता फक्त 48 तास आहे बोलण्यासाठी, त्यानंतर माझी प्रकृती खालावते आहे. एक लक्षात ठेवा मराठा बांधवांनो, मराठा लवकर पेटत नाही, हा इतिहास आहे आपला. आणि पेटला तो विजत नाही. आता तो विजता कामा नये.
आणि माझी सगळ्या माझ्या मित्रांना या ठिकाणी अतिशय विनम्रपणे विनंती आहे, प्रत्येकाला, माझ्या मागे उभे आहेत ते, माझ्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला समोर सगळ्यांना, तुमच्या पक्षाचे जोडे तिकडच उतरून ठेवा, इथं या, ते मराठा बांधव म्हणून या. मग आरक्षण कसं मिळत नाही, हे घेतल्याशिवाय आम्ही राहत नाही. जय भवानी, जय शिवराय. सर्वांना नमस्कार. आज आपण येथे सकल मराठा समाज जो जमलेला आहे, तो मनोज दादांनी जे अन्न त्याग उपोषण सुरू ठेवलेलं आहे त्याला पाठिंबा म्हणून आपण इथे जमलेलो आहोत. तरी माझी सर्व मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की आपण आत्महत्यासारखं हत्यार उपसू नये. आपली आम्हा सर्वांना आवश्यकता आहे, आपल्याशिवाय हे आंदोलन पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे कोणीही आपल्या समाजातील एकही बांधव आम्हाला गमवायचा नाहीये. काल जे काही झालं ते चुकीचं आहे असं पण नाही म्हणणार, पण असं कोणीही उचलू नये पाऊल की जेणेकरून सर्वांनाच त्रास होईल. याच्या व्यतिरिक्त मनोज दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. एक मराठा, एक मराठा, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय. आरक्षण आमच्या हक्काचं, कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आता तरी सरकारने जागा व्हावं आणि आपला निर्णय लवकरात लवकर कळवावा, ही सर्वांच्या वतीने मी विनंती करते सरकारला की जेणेकरून हे आंदोलन तीव्र होता कामाचं नाही. मनोज दादा जी दिशा दाखवतील त्या दिशेने आम्ही पुढे आपली वाटचाल ठेवू. धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय. भारत माता की, भारत माता की, अखंड हिंदुस्तान छत्रपती शिवाजी महाराज की, अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज की. मी जास्त काय बोलणार नाही. माझं मनोगत एक मराठा म्हणून व्यक्त करेन. कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करून नवी मुंबईच्या ऐतिहासिक नगरीमध्ये नेरूळमध्ये हा साखळी उपोषणाचा जो मार्ग इथल्या सर्व मराठा बांधवांनी आयोजित केला आहे. मनोजजी नारंगे पाटील साहेबांच्या उपोषणाला प्रोत्साहन देण्यासाठी नेरूळ मधल्या, शिवूड मधल्या, जुईनगर मधल्या प्रत्येक घराच्या चुलीपर्यंत मनोजजींचं नेतृत्व हे पोचावं म्हणून हा साखळी उपोषणाचा मार्ग मनोजजींच्या आदेशाने जो अख्ख्या महाराष्ट्राने स्वीकारला आहे तो आम्हाला मान्य आहे. पण मी महाराष्ट्रातल्या सर्व मराठा किंवा नवी मुंबईतल्या सर्व नागरिकांना एक विनंती करेन. काय गमावलंय महाराष्ट्राने, काय गमावलंय मराठ्यांना. कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी 1982 साली सर्व मराठा संघटना एकत्र करून भूतो ना भविष्य असा ऐतिहासिक मोर्चा त्यांनी आरक्षणावरती काढलेला. दिवसभर पायी आंदोलन करून मोर्चाची सांगता झाली. पण त्या सांगतामध्ये आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांना जी उपमा वापरतो की गड आला पण सिंह गेला, जी ऐतिहासिक जी नोंद आहे तीच नोंद आपण 1982 साली आपण गमावलेली आहे. ज्यावेळी 1982 साली सर्व मराठा संघटना कोणत्याही SMS द्वारे किंवा कोणत्याही मोबाईल द्वारे न हे करता फक्त मनी पत्र त्यावेळी पोचवायचे आणि सर्व मराठा संघटना एकत्र येऊन त्यांनी मुंबईवरती जेव्हा मोर्चा काढला त्यावेळी त्यांनी एक वाक्य वापरलं, जर मराठा समाजाला आरक्षण जर नाही मिळालं तर मी दुसऱ्या दिवशीचा सूर्य हे पाहणार नाही. दुर्भाग्याने मराठा समाजातलं सर्वात मोठं सन्माननीय नेतृत्व हे आपल्यातून दुसऱ्या दिवशी आपल्यातून गेलं.
त्यातून मराठा समाज खरंच खऱ्या अर्थाने आंदोलनाची जी दिशा दगदगत होती ती संपली. कित्येक मराठा मुख्यमंत्री झाले, कित्येक कोणी दखल नाही घेतली, पण एका ताईने आपल्या प्राणाची, ती बलात्काराच्या मार्फत ज्या अन्याय ताईवरती झाला, ती जो वनवा पेटला, त्या वनव्यातून ताईला न्याय हक्क व आरक्षणाची मुठभेड ही रवली गेली. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण तालुके असतील, जिल्हे असतील, तिथे आपण मोर्चे काढले, पण तिथं पण गड आला पण सिंह गेला. तिथं आपण आपल्या आया बहिणींचं कुंकू पुसलं गेलं, आपल्यातले मराठा बांधव आपल्यापासून निघून गेले. आता ही तीच परिस्थिती आहे. थोडस वेगळं बोलतोय पण भावनिक आहे, सगळ्यांनी यांची नोंद करून घ्या. आताही आपले मनोजजी जरांगे पाटील जर तिथं उपोषणाला बसले असतील तर त्यांना एका एका कुंकुवाची काळजी आहे, प्रत्येक कुंकुवाची काळजी आहे. त्या माणसाची इच्छाशक्ती केवढी स्ट्रॉंग असेल किंवा निर्धार केलाय की मी उठणारच नाही, तोच विचार आपल्या मराठा बांधवांनी, मुलांनी, मुलींनी किंवा आपल्या वडीलधाऱ्या माणसांनी विचार करा की एकाही आईचं, एकाही बहिणींचं कुकू गेलं नाही पाहिजे. मी तळमळीने सांगतोय. एका मुलाने तर कालच्या आम्ही घनसोलीमध्ये मोर्चा काढत होतो, मशाल मोर्चा, सकाळी बातमी आली, जीवन संपवलं, पत्रामध्ये लिहिलं आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत अंत्यविधी करू नका. आई वडिलांची परिस्थिती काय असेल विचार करा. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मी असं म्हणणार नाही, पण महाराष्ट्रातली प्रत्येक समाजातला कोण ना कोणतरी आपल्याला मदत करतोय, कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्याला मदत करतोय. मी घनसोली, नवी मुंबई सर्व मराठ्यांना एक विनंती करतो, महाराष्ट्रामध्ये आंदोलन कुठल्या रीतीने कसं पेटेल हे माहित नाही, पण आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी नेहमी शांततेच्या मार्गाने आंदोलन करून सरकारला जागा ठेवायचंय. ज्या दिवशी तुम्ही रस्त्यावर उतराल त्या दिवशी तुमच्या आंदोलन सरकारला दाबण्याचा, एक पोलिसांना दाबण्याचा एक हत्यार मिळून जातं. पण हे साखळी उपोषण असेल किंवा अमरण उपोषण असेल, हे सरकारला काय, केंद्र सरकारला बी जुळणार नाही. हे असलं मोठं हत्यार आहे. ही जीव न देता, आपलं आयुष्य न संपवता या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे. आरक्षण आज नाही तर उद्या हे 100% मिळणार आहे. पण तुम्ही जर आमच्यातलाच जर तुम्ही गेला तर आम्ही हे साखळी उपोषण करायचं. हे फक्त नवी मुंबई पुरतच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला माझं सांगणं आहे की कुठल्याच भावाने किंवा बहिणीने टोकाचं पाऊल न उचलता मराठा समाजाला पूर्णपणे ताकदीशी त्यांच्या पाठीशी उभं राहा. तुम्ही द्याल तेव्हा जी जबाबदारी मनोजजी देतील तो अख्खा महाराष्ट्र सांभाळेल, पेलवेल, वाटेल ते करेल, पण कोणी आमच्यात जाऊ नका. हीच माझी व सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीने सर्व नवी मुंबईकरांना विनंती आहे व अख्ख्या महाराष्ट्राला विनंती आहे. जय भवानी, जय शिवराय. सर्वांना जय मराठा. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मनोज जरांगे पाटील आपल्या आंतरवाली सराटी येथे गेले 5 दिवस झाला अन्न आणि पाणी सोडून उपोषणाला बसले आणि त्यांच्या समर्थनार्थ आपण नेरूळ विभागातील सकल मराठा समाजाच्या वतीने इथं साखळी उपोषणाला आपण बसलेलो आहोत. त्या साखळी उपोषणामध्ये गेल्या रविवारी, शनिवारी एक छोटी मीटिंग झाली आणि त्या मीटिंग नंतर आपण पाहतोय की आजपासून आपण आंदोलन सुरू करतोय आणि या टप्प्यामध्ये आज सकाळी 10 वाजतापासून 8 तासाचं साखळी उपोषण करतोय. आपले आता स्टेजवर असलेले दादा पवार साहेब, नितीन नायकडे साहेब, महेश कापसे साहेब, सचिन माने साहेब आणि आपले संतोष साहेब, प्रमोदजी साहेब, हे आता साखळी उपोषण आपलं 8 तास मला वाटते संध्याकाळी 6 नंतर बसलेत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आवाज हे करूया, कारण प्रोत्साहन देऊया, कारण त्यांनी अन्न आणि पाणी दोन्ही थांबवले आपल्या मराठा समाजासाठी आणि जरांगे पाटलांच्या आंदोलन सोबत. आजचा दिवस खूप यशस्वीरित्या पार पडला. उद्याही आणि परवाही आपल्याला अशा शिस्तबद्धतेने आणि शांततेत हे आंदोलन पार पाडायचंय. येणाऱ्या मराठा बांधवाची कसली गैरसोय होणार नाही याची सर्व समन्वयक आणि कमिटी आपण ज्या काही नेमल्यात त्यांनी काळजी घ्यायची आहे. आता यानंतर आपण जेव्हा माईक बंद करू तेव्हा उपस्थित कमिटीने इथं थांबायचंय, कारण आपल्याला उद्याच्या
दिवसाचं संपूर्ण नियोजन करूया आणि उद्या कोण उपोषणाला बसणार आहेत तेही त्यांचं पण आपल्याला नियोजन करायचं आहे. शिवाय यानंतर रात्री रवी तवर, सुधाकर पाटील, लक्ष्मण ठाकूर आणि रघुनाथ गोळे साहेब आपण ही चौघं रात्री 2 नंतर आपण उपोषणाला बसणार आहोत. तर त्यांनी देखील इथे उपस्थित राहायचे आता. आणि दुसरी गोष्ट आपलं जेव्हा समाज बांधव इकडे येतो सर्वांना विनंती, आपण स्टेजवर उपोषणकर्त्यांच्या पाठीमागे बसायचे आणि जे कोण मान्यवर नेते मंडळी येतील त्यांनी आपला पक्ष आणि आपलं पद हे त्या दरवाजाच्या बाहेर सोडूनच आतमध्ये येतं. आणि आल्यानंतर जर तुम्ही इथे पाठिंबा देण्यासाठी येत असाल तर इथे खाली बसूनच तुम्ही आपलं मनोगत व्यक्त करायचं, कारण हे स्टेज फक्त आंदोलनकर्त्यांसाठी आहे आणि मराठा बांधवांसाठी आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची सगळ्यात की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं व्यसन चालणार नाही, कोणत्याही प्रकारचं धूम्रपान चालणार नाही, तंबाखू गुटखा कोणी खाऊन इथं यायचं नाही, थांबायचं नाही. आणि त्यांना एवढं बोलून मी थांबतो. सर्वांनी माईक बंद झाल्यानंतर इथं थांबूया. आपण उद्याच नियोजन करायचंय. एक मराठा, एक मराठा. धन्यवाद. एक मराठा, एक मराठा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही. एक मराठा, एक मराठा, कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.